नाशिक बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 मध्ये 4 जून रोजी सायंकाळी 7 ते 10 दरम्यान विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार व परिमंडळ 2 चे पोलीस निरीक्षक आयुक्त मोनिका एन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग व डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड विभाग यांनी समन्वय साधत सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सक्रिय केले। या ऑपरेशन दरम्यान एकूण 283 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 184 गुन्हेगारांना प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। 63 तडीपार गुन्हेगार तपासण्यात आले, मात्र कोणताही मिळून आलेला नाही। उपनगर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकी शांताराम नावर व अमीर मुराद तांबोळी या दोन इसमांकडून घातक शस्त्र कोयते जप्त करण्यात आले। त्यांच्यावर हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 121 टवाळखोरांवर मपोका कायद्यानुसार कलम 112/117 कारवाई करण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशाचं उल्लंघन व गोवंश संबंधित गुन्ह्यात तपासलेल्या 35 गुन्हेगारांपैकी कोणीही मिळून आलेलं नाही। या कारवाईद्वारे गुन्हेगारांवर वचक बसावा, शांततेत सण साजरे व्हावेत व आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये हा मुख्य उद्देश होता। पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका एन राऊत यांनी सांगितलं की या प्रकारच्या कोम्बिंग ऑल आउट व नाकाबंदी कारवाया रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे व अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। आगामी येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ 2 अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन हे अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 283 गुन्हेगारांना चेक करण्यात आलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 184 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 63 तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले 35 आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत। तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत दोन्ही एसीपी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे। असे कोम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 अंतर्गत भविष्यात देखील चालू